योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। महर्षी पतंजली कृत योग दर्शन आणि त्या योग दर्शनाच्या अंतर्गत साधनपाद आणि त्या साधनपादाच्या मध्ये जप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान ह्या 3 साधनांच्या द्वारे चित्तामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पंचक्लेश आहेत। ह्या पंचक्लेशांचं निर्मूलन, विरलीकरण आणि संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समाधीची प्राप्ती ह्या 3 क्रियायोगांच्या द्वारे प्राप्त होते अशी प्रतिज्ञा साधनपादामध्ये पतंजली महर्षींनी केली। 13 आणि 12 क्रमांकाचं सूत्र एकत्रित विचार केला की आपल्याला पुढच्या 14 सूत्रापर्यंत जाता येतं। म्हणजे सूत्र क्रमांक 12, 13 आणि 14 ह्या तिन्हींचा एकत्रित विचार करावा लागतो। याचा विचार करण्याच्या अगोदर एक दृष्टांत आपल्या समोर प्रस्तुत करतो की त्यामुळे हे तिन्ही सूत्र कळण्याकरता आपल्याला एक सहाय्यता प्राप्त होईल। जोपर्यंत बीज हे जमिनीमध्ये आहे तोपर्यंत त्यातून अंकुर उत्पन्न होतच राहणार आणि त्या अंकुरातून पुन्हा बीज, ते बीज पुन्हा जमिनीत पडलं की पुन्हा अंकुर, असं अंकुर बीज अंकुर बीज अंकुर अशी ही सृष्टीचक्रातली परिस्थिती ही सारखी चालू राहणार। परंतु असंही होऊ शकतं जमिनीमध्ये बीज आहे परंतु ते बीज भाजलेले आहेत।
भरजित बी जमिनीमध्ये कितीही काळ राहिलं तर त्यापासून अंकुर उत्पत्ती होऊ शकत नाही. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पंचक्लेश असतील तर हे पंचक्लेशच मूल आहेत पुढच्या त्या कर्मापासून निर्माण होणारे जे अंकुर आहेत त्या अंकुराला. त्या बीजापासून अंकुर उत्पन्न होतात हे जसं दृष्टांतामध्ये आहे तसं सिद्धांतामध्ये जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये अविद्या आहे तोपर्यंत त्या अविद्येच्या पोटातून अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे उपक्लेश तयार होतील आणि त्या क्लेशातूनच पुढे आशय म्हणजे त्या कर्माचे संस्कार तयार होतील. त्याला कर्माशय असं म्हणतात, त्याला वासना असं म्हणतात, त्याला कर्मसंस्कार असं म्हणतात. आणि ते कर्मसंस्कार, ते वासना जोपर्यंत मूल अविद्या आहे तोपर्यंत त्या अविद्या मुलापासून कर्माचे संस्कार सातत्याने तयार होत राहणार. आणि ते संस्कार दृष्टजन्म वेदनीय किंवा अदृष्टजन्म वेदनीय. दृष्टजन्म वेदनीय म्हणजे त्या कर्माचे संस्कार कधी कधी ह्याच जन्मामध्ये सुखदुःखाला कारणीभूत होतात तर कधी कधी त्या कर्माचे संस्कार अदृष्ट जन्म वेदनीय म्हणजे भविष्यकालीन जन्माला ते कारणीभूत ठरतात. मग असे पुण्य जे काही कर्माचे आशय आहेत त्याला उत्पत्तीला कारण कोण आहे? काम, लोभ, मोह, क्रोध संभवाः. ह्या चारींपासून पुण्यही उत्पन्न होतं आणि पापही उत्पन्न होतं आणि ते कर्माशय दृष्ट जन्म वेदनीय आणि अदृष्ट जन्म वेदनीय हे होऊ शकतात. परंतु काही असे आहेत उत्कट पाप आणि उत्कट पुण्य म्हणजे तीव्र पाप आणि तीव्र पुण्य इथेच ह्याच जन्मात उपभोगावं लागतं. त्याला सद्य परिपच्यते कर्माश पुण्यकर्माशया असं म्हटलं आहे किंवा पापकर्माशया सद्येव परिपच्यते. अशा प्रकारचं पुण्य आणि अशा प्रकारचं पाप इथेच परिपक्व होतं आणि त्याचं फल तत्क्षणी त्याच जन्मामध्ये त्याला भोगावं लागतं. म्हणून हे अंतर्मुख करणारे हे 2-3 सूत्र आहे आणि व्यवहार पवित्र बनवणारे हे सूत्र आहेत. मग काल आपण याचा विचार केला की कोणतं असं पुण्य आहे की तत्क्षणी ह्या जन्मात सुखाला कारणीभूत ठरतं. तर त्याचा विचार आपण करताना असं म्हटलं होतं तीव्र संवेगेन मंत्र, जप, समाधी यांच्या माध्यमातून असेल किंवा ईश्वर, देव, महर्षी, गुरु, महानुभाव यांची आपण काया वाचा मनाने जर सेवा केली तर त्या सेवेपासून निष्पन्न होणारं जे फल आहे ते तत्क्षणी त्याच जन्मात आपल्याला परिनिष्पन्नाः सह सद्य परिपच्यते पुण्याशया. त्या पुण्याचं फल तत्क्षणी त्याला प्राप्त होतं. म्हणून रोज स्वाध्याय, जप, अनुष्ठान, संत महापुरुषांची सेवा, गुरूंचा सत्कार यांच्यापासून प्राप्त होणारं पुण्य तत्काल फल देतं. आता तत्काल पाप असं कोणतं आहे की ते लगेचच फळ देतं? तर याचाही एक विचार आपण काल केला. त्यामध्ये तीव्र क्लेशेन ज्यांच्यामध्ये हे अविद्यादी क्लेश तीव्र असतील आणि त्यामुळे जे अत्यंत घाबरलेले आहेत त्याला भीत असं म्हणतात. जे रोगाने अत्यंत ग्रस्त झालेले आहे त्यांना व्याधी म्हणतात. आणि कृपणेषु प्रतिकूल परिस्थितीमध्ये सापडलेले आहेत अशांना विश्वासोपगतेषु अर्थात ह्या दुःखामध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये किंवा भीतीमध्ये सापडलेले जे आहेत त्यांच्यावरती विश्वासघात करणं म्हणजे त्यांना फसवणं. म्हणजे आधीच दुःखामध्ये आहे आणि त्या रोग्यांना फसवणं, आधीच भीतीमध्ये आहे त्यांना आणखी भीती दाखवणं आणि आणखीच परिस्थितीमध्ये अवघड परिस्थितीमध्ये अडकले आहे त्यांना आणखी अवघड परिस्थितीमध्ये ढकलणं. याच्यापासून जे निर्माण होणारं जे पाप आहे ते उत्कट पाप असतं. किंवा जे प्राणी आपल्या घरामध्ये आहे, बाजूला आहेत,
म्हणजे गाय असेल, मांजर असेल, कुत्रा असेल, ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला त्यांना मारणं हा एक प्रकारचा उत्कट पापातला एक भाग आहे. त्याप्रमाणे जे महापुरुष आहेत, जे तपस्वी आहेत, जे साधू आहेत, त्यांच्यावरती पुन्हा पुन्हा कृतघ्नतेचा व्यवहार करणं, त्यांच्यावरती अपकार करणं, त्यापासून होणारं जे पाप आहे ते तत्क्षणी सुखदुःखाला कारणीभूत ठरतं, म्हणजे पापाला कारणीभूत ठरतं. काल आपण पाहिलं पुण्याचा परिणाम म्हणजे नंदकेश्वर, त्यांनी मनुष्य देहाचा त्याग करून देवत्व स्वरूपाला प्राप्त झाला, हे उत्कट पुण्याचा परिणाम आहे. आणि नहुष हा स्वर्गाचा अधिपती होत होता, परंतु उत्कट पापाच्यामुळे म्हणजे अगस्त्य ऋषींना चरणस्पर्श केल्यामुळे, लात मारल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला, तत्क्षणी तो सर्पयोनीला गेला. याला म्हणतात की दृष्टजन्म वेदनीय, अदृष्टजन्म वेदनीय. परंतु काही असे पाप असतात की जे नरक योनीचे आहेत, म्हणजे इथे जर काही केलं तर पाप त्याला पुढच्या जन्मात भोगावं लागतं, ते अदृष्ट जन्म वेदनीय आहे. आणि काही असे आहेत ज्यांना असंप्रज्ञात समाधी प्राप्त झाली, असंप्रज्ञात समाधी प्राप्त झाली किंवा विवेक ख्याती प्राप्त झाली, आशांच्या कर्माचा आशय तयार होत नाही, त्यांना पुढच्या जन्मामध्ये किंवा ह्या जन्मामध्ये ते सुखदुःख भोगावे लागत नाही. हा सगळा विचार करत असताना यातूनच मग पुढचं सूत्र निर्माण होतं, ते म्हणजे सतीमूले तद्विपाको जात्यायुर्भोगः. ह्या सूत्राचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा ते मागच्या सूत्राचा सगळा विचार पुढे घ्यावा लागतो, म्हणून तो सगळा विचार सांगितला. आता पुन्हा सतीमूले, जसं मी बघाशी म्हणालो, भूमीमध्ये जोपर्यंत बीज आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये अंकुर क्षमता असेल तर ते अंकुरित झाल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे अविद्या म्हणजे अज्ञान हे बीज जोपर्यंत आहे तोपर्यंत अज्ञानाच्या, अविद्येच्या माध्यमातून जे आपण कर्म करतो ते कर्म पुन्हा संस्कार रूपाने शिल्लक राहतात, त्याला आशय असं म्हणतात. म्हणून सतीमूले, सतीमूले म्हणजे ते मूल रूपाने असताना, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे मूळ रूपाने असताना त्यांचा पुन्हा संस्कार रूपाने शिल्लक राहतात. कर्म जरी संपून गेले, त्या कर्माचे संस्कार शिल्लक राहतात आणि ते संस्कार पुन्हा आपल्याला पुढच्या जन्मामध्ये सुखदुःखाला कारणीभूत होण्याच्या अगोदर ते परिपक्व व्हावे लागतात. तेव्हा त्याला असं म्हणतात तद्विपाकाः. तत् म्हणजे ते कर्मविपाकाः, ते जे काही पुण्यकर्म असेल, पापकर्म असेल किंवा मिश्र कर्म असेल, ते पुण्य मिश्र कर्म जे आहेत ते जेव्हा परिपक्व होतं, फलद्रुपतेसाठी पुष्ट होतं, तेव्हा त्याचा परिणाम 3 कृतीच्या द्वारे अभिव्यक्त होतो. म्हणून पहिला विचार आहे सतीमूले, म्हणजे हे विकार मुळामध्ये असताना, तद म्हणजे त्या कर्मांचे, विपाकाः म्हणजे ते कर्माशय परिपक्व होतात आणि परिपक्व झाल्यानंतर फळ देण्याकरता 3 माध्यमातून अभिव्यक्त होतात. ते म्हणजे जाती, आयु आणि भोग. जाती म्हणत असताना जन्म, म्हणजे कोणाचा जन्म मनुष्य योनीमध्ये होतो, कोणाचा जन्म पशुमध्ये होतो, तर कोणाचा देवतादिकांच्या मध्ये होतो, कोणता वनस्पती, वृष्टी, सृष्टीच्या मधल्या अनेक घटकांच्या मध्ये त्या त्या योनीमध्ये अंडज, ज्वारज, स्वेदज आणि उद्भिज त्या त्या योनीमध्ये जन्म होणं याला जाती असं म्हणतात. आणि त्या त्या शरीराच्या मध्ये दीर्घकालपर्यंत त्या जीवाने राहणं ते त्याचं आयुष्य आहे, ते आयुष्य. आणि त्या आयुष्याच्या मध्ये त्या जीवाला त्या इंद्रियांच्या माध्यमातून, त्या इंद्रियांचे जे विषय, डोळ्यांचा विषय रूप, शब्दाचा, कानाचा विषय शब्द, नाकाचा गंध, जिव्हेचा रस, अर्थात इंद्रिय आणि विषय यांचा संबंध होऊन जो अनुभव येतो सुखदुःखाचा, त्या सुखदुःखाच्या अनुभवाला भोग असं म्हणतात. आणि म्हणून मनुष्याला केलेल्या कर्म, त्या कर्माच्या पासून झालेले संस्कार, ते संस्कार जेव्हा परिपक्व होतात तेव्हा ते संस्कारच त्याला पुढचा जन्म कुठं प्राप्त होणार हे निश्चित करतात. त्या जन्मामध्ये त्याचं आयुष्य किती असणार
ही गोष्ट निश्चित करतात आणि त्या आयुष्याच्या मध्ये किती भोग म्हणजे किती सुखदुःख मिळणार. धनीलालजी, आपण आपला व्हिडिओ बंद करा किंवा ऑडिओ म्यूट करा. याप्रमाणे जाती, आयुष्य आणि भोग हे कर्माप्रमाणे हे निश्चित होतात. मग प्रश्न असा पडतो की केलेले कर्म किंवा कर्माचे आशय हे जन्माला कारणीभूत ठरतात, यावरती 4 प्रकारचे आक्षेप घेतले जातात किंवा प्रश्न विचारले जातात. पहिला, जर एक कर्म आणि त्या कर्माच्या पासून संस्कार निर्माण झाले, मग एका कर्माशयापासून एक जन्म प्राप्त होतो का एका कर्माशयापासून म्हणजे एका कर्माच्या संस्कारापासून अनेक जन्म प्राप्त होतात? जे केलेले कर्माचे जे संस्कार आहे त्या संस्काराच्या मध्ये एक जन्म देण्याचं सामर्थ्य आहे किंवा त्या कर्मापासून अनेक जन्म देण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे जमिनीमध्ये एक दाणा पेरला, त्या एका दाण्यापासून एकच दाण्याचं कणीस निर्माण होणार का एक दाणा पेरल्यानंतर त्या एका कणसामध्ये अनेक दाणे असणार? असाच हा प्रकार आहे. म्हणजे एक कर्म संस्कार असेल ते एका संस्कारापासून भविष्यामध्ये एक जन्म प्राप्त होणार का एका कर्माशयापासून अनेक जन्म प्राप्त होणार? 2 युक्तिवाद. त्यानंतर तिसरा युक्तिवाद असा आहे, अनेक जे कर्म केले जातात त्या अनेक कर्माच्या संस्कारापासून अनेक जन्म प्राप्त होतात का? जेवढे संस्कार, कर्माचे संस्कार, तेवढ्या कर्माच्या संस्कारापासून तेवढे पुन्हा जन्म प्राप्त होतात का? म्हणजे अनेक कर्माशयापासून अनेक जन्म का अनेक कर्माशयांच्या पासून एक जन्म? असे 4 प्रकारचे युक्तिवाद महर्षी पतंजलींनी त्यांच्या सूत्राच्या अंतर्गत येणाऱ्या भाष्याच्या मध्ये व्यासांनी उत्थापित केलेले आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, एका कर्मापासून एक जन्म किंवा एका कर्माशयापासून अनेक जन्म किंवा अनेक कर्माशयापासून अनेक जन्म किंवा अनेक कर्माशयापासून एक जन्म, असा विचार केला असताना या कर्माचं रहस्य समजून घेता घेता गीतेतल्या एका पदाची आठवण येते आणि ते म्हणजे गहना कर्मणो गतिही. कर्माची गती ही अतिशय गहन आहे. आणि हे सगळं पाहत असताना ते एक कर्म पुढचा जन्म देतं असं तर आहेच आहे, पण कधी कधी उत्कट पाप आणि उत्कट पुण्य ते कर्माशय तिथेच लगेच ते पुण्याचं फलही तिथेच भोगावं लागतं आणि पापाचं फळ तिथेच भोगावं लागतं. त्याच्या अंतर्गत आणखी 5वा युक्तिवाद आपण असा करू शकतो की ज्यांनी ह्या क्लेशांचं असंप्रज्ञात समाधीच्या द्वारे आणि विवेक ख्यातीच्या द्वारे या क्लेशांची निवृत्तीच केलेली आहे, मग अशांच्या पासून जरी त्यांनी कर्म केलं तर त्या कर्माचे संस्कार तयार होत नाही. म्हणजे जमिनीमध्ये बी पेरून ते जर भाजलेलं असेल तर त्यांच्यापासून संस्कार तयार होत नाही. मग असे 5-6 युक्तिवाद ह्या कर्माच्या संबंधाने उत्पन्न होतात. पण इथे मात्र एवढंच लक्षात घ्यावं लागणार आहे, याचा विचार एवढ्या वेळामध्ये होणार नाही. पण सती मोले तद्विपाको जात्यायुर्भोगः या संबंधाचा जो काही विश्लेषणात्मक भाग आहे तो काही भाग आपण उद्या पाहणार आहोत. पण तत्पूर्वी या श्लोकाचा आणखी मंत्राचा आशय प्रगट करताना व्यासांनी जे शब्द उद्धृत केले ते असे आहे की सत्सु क्लेशेषु कर्माशयः विपाकारंभी भवति. म्हणजे अविद्यादी क्लेश जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्यापासून पाप पुण्याचे संस्कार तयार होतील, त्याला कर्माशय असं म्हणतात. आणि ते विपाकारंभी, ते संस्कार जेव्हा परिपक्व होतात तेव्हा आपल्याला फल देण्याकरता ते प्रारंभ होतात. आणि उच्छिन्न क्लेश मूलाहा, परंतु ते क्लेश जर उच्छिन्न म्हणजे नष्ट झाले तर न पुन्हा ते उत्पन्न होऊ शकत नाही. कशाप्रमाणे? यथा तुषानबद्धा, म्हणजे भाताचे जे तुष असतात
ते जर बाजूला केले तर त्यातून बीज उत्पन्न होत नाही, आणि जे तुष तसेच असतील तर अंकुर उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. त्याला अदग्ध बीजभावा असं म्हणतात. जोपर्यंत ते अदग्ध स्वरूप झाले नाहीत तोपर्यंत त्यांच्यामध्ये भात येण्याचं सामर्थ्य, शालित तंडोल हा प्रौढधर्मी, हे सगळं हा असत असणार आहे. पण एकदा की दग्ध बीज आणि ते तुष बाजूला काढले की त्यातून पुन्हा अंकुर उत्पन्न होणार नाही. त्याप्रमाणे ज्यांचं विवेक ख्यातीच्या द्वारे, असंप्रज्ञात समाधीच्या द्वारे हे क्लेश निवृत्त झाले त्यांना मग जाती आयुर्भोग हे पुन्हा प्राप्त होणार नाही. त्याला पुन्हा जन्मही नाही, आयुष्यही नाही आणि सुखदुःखाचे भोगही नाही. परंतु जोपर्यंत अविद्या आहे, जोपर्यंत क्लेश आहे, तोपर्यंत त्याला अनेक जन्म, त्या अनेक जन्मामध्ये उरलेलं आयुष्य, त्या आयुष्याच्या मध्ये पुन्हा सुखदुःखाचे भोग, याप्रमाणे ही अनंत शृंखला चालत राहणार आहे. सती मौले तद्विपाको जात्यायुर्भोगा, अर्थात हे क्लेश मूल जोपर्यंत आहे तोपर्यंत परिपक्व आयु, जाती आयु आणि भोग हे प्राप्त होणारच आहे. पण ह्या कर्माचं रहस्य समजून घेताना खूप मोठं भाष्य या एका सूत्रावरती लिहिलं आहे. त्याचा काही विचार अजून शिल्लक आहे, तो आपण उद्या बघूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.